निघाला तो आंबोलीला. आंबोलीला आल्यानंतर आता विश्रांती घ्यायची. आंबोलीला त्या जंगलाच्या बाजूला एक धर्मशाळा, त्या धर्मशाळेने चादर अंतरली आणि विश्रांती घेणार. एवढ्यात त्याला आवाज आला, रे आलास काय तू? बघतो त्याला जी व्यक्ती त्याला स्वप्नात दिसली होती ना, तिथे दृष्टांत झाला होता, घोंगडीवाली तीच व्यक्ती त्या ठिकाणी दिसली. त्याला खूप आनंद झाला. आनंदाच्या उठल्या पुढे आनंदाच्या वेळी आनंद तरंगलो. आता मी पूर्ण गाणं म्हणत नाही, कारण ते वेळेचं हे बघताय आकाराला वेळ पाहिजे म्हणून त्याला आनंद झाला. आणि बघतो तर तीच व्यक्ती आणि एवढ्या हे बघा, बायकोने सकाळी उठली आणि पिठलं भात करून दिला. तेव्हा हे बस कधीतरी खायचं, कधीतरी नाही खायचं. गावात त्या सावंतवाडीची दुकान होती, त्या सगळ्या वाण्याच्या दुकानात मिळायचं, काही काही खायचं आणि ते त्याची वाट बघायची. कारण हा येऊन गेला दुकानात, तर धंदा करत होते ना, तेव्हा गाडीवर काहीचे खाव सोसल्याशिवाय बाळादेव म्हणजे गाडीवाला बैलगाडीत बसून दानोलीला गेले. दानोलीला सम्राट व्हायला गेले. दानोलीत सुद्धा त्या गाडीतळावर गाडीचं तळ आहे, त्या ठिकाणी थांबले. त्या गटाला तिथे झोपायचे, बसायचे. तिथे तळी आहे, नाक धरून तिथे जायचे. कधी कुणाच्या गोठ्यात असायचे. एका ठिकाणी स्थिर नसायचे. आज या ठिकाणी उद्या त्या ठिकाणी असे सतत त्यांचं भटकंती असायची. कुणा बाईला एखाद्याला वाटलं त्यांना काहीतरी खायला द्यायचं तर ते जेवण आणून द्यायचं. एक दिवशी एक बाई त्यांना जेवण घेऊन आली बरं का. जे महाराज म्हणजे त्यांना वाटलं ही कुठे साधी व्यक्ती नाही, जरी वेळा असला तरी काहीतरी यांच्याकडे निश्चितच आहे म्हणून ती जेवण घेऊन आली. तेव्हा ते म्हणतात, अगं नुसतं जेवण आणलं, त्या डब्यामध्ये करंजा ठेवल्या असतात, त्या 2 करंजा घेऊन ये. आता तिला वाटलं, अरे करंजा मी खरोखरच केल्या, पण महाराज त्या ठिकाणी नाही. कुठे गेले, कुठे जायचे सांगता येत पत्ताच नाही. कधी सूक्ष्म व्हायचे, कधी अदृश्य व्हायचे. म्हणजे हे सगळे सावंतमध्ये दिवस काढला. सावंतवाडीचे महाराज खेमराज सावंत, बापूसाहेब महाराज सचिव होता त्यांच्याबरोबर, ते होते. आता कुठे जात होते? दिल्लीला त्यांना जायचं होतं. जाताना दानोलीला गेले. गाडी